बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्ये प्रकरणात आता त्यांची सून डॉक्टर सोनाली गायब असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर सोनाली या मुख्य संशयितांपैकी एक असून पोलीस चौकशी असतानाच त्या त्यांच्या वडील डॉक्टर दिलीप जोशींसह बेपत्ता झाल्या असून त्या अमेरिकेत किंवा मुंबईत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आता या प्रकरणी थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दखल घेणार का याबद्दलची चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे अशा पद्धतीची मागणीच एक राजकीय पक्षासहित ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्ये प्रकरणाची सीआयडी चौकशी केली जावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष आणि ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी केल्यास अनेक गूढ माहिती समोर येणार असल्याचा दावा केला जात आहे. स्थानिक पोलिसांच्या तपासानुसार सध्या हॉस्पिटल कर्मचारी मनीषा माने याच संशयाच्या भोवऱ्यात आहेत. मनीषा माने या सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. आत्महत्या प्रकरणी कुटुंबातील काही सदस्यांवर संशयाचे ढग असताना सुनबाई डॉक्टर सोनाली यांनी देश सोडल्याचा चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीमध्ये सोलापुरातील प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा अशी मागणी केली आहे. मी प्रहार आणि ब्राह्मण समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती करतो की ही चौकशी सीआयडीकडे वर्ग करावी. सीआयडीने या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे. कोट्यावधी रुपयांचा व्यवहार आहे किंवा यातून जो काही भांडाफोड होणार आहे तो सीआयडीच्या चौकशीनंतर होईल अशी शक्यता अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मनीषामुळे डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबाचा वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. दिवसेंदिवस डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबियाकडून मनीषाला पाठीशी घालण्याचा प्रकार वाढत चाललेला अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. यामुळेच डॉक्टर वळसंकर नाराज होते आणि हा विषय कौटुंबिक वादात रूपांतरित झाल्याची चर्चा आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला असतानाच या प्रकरणामध्ये मनीषानंतर पोलिसांनी सर्वाधिक संशय डॉक्टर सोनाली याच्यावर आहे. डॉक्टर सोनाली डॉक्टर वळसंकर यांची सून असून त्या अचानक गायब झाल्या आहेत. डॉक्टर सोनाली या त्यांच्या वडिलांसोबत अमेरिकेत पळून गेल्याची जोरदार चर्चा डॉक्टर वळसंकर यांच्या रुग्णालयाशी संबंधित लोकांमध्ये रंगली आहे. डॉक्टर सोनालीचा भाऊ अमेरिकेत राहत असून हे दोघेही त्यांच्याकडे गेल्याची चर्चा आहे. 18 एप्रिल रोजी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी राहत्या घरात गोळ्या घालून आत्महत्या केली. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.